हाय नमस्कार. तर बघा कालच्या ह्यानं लय टमाट्यानं माझं तोंड आणि तीन सुजलंय आणि अंग सणा 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 करायला लागलंय. आणि ती बादल्या उचलून जडच्या जड मोठ्याच्या मोठ्या होत्या. ते दुखायला लागलंय पोट. त्याच्यामुळं आज काय उल्हास नाही काय कसं तर कामाला तर केला स्वयंपाक. ते पूर्ण केल्या चपात्या, मी केल्या भाकरी कालवण. त्यांच्या पुरतंच करते ते डब्यापुरतं ते. तर इतकं तर ताटलं कार 500 रुपयाचं काम केलं. 8:30 वाजता जाऊन 5 वाजता येऊन 5 वाजता आले. तर इतकं तर कटाळा आला, इतकं तरी झाले का नाही बोलायचं काम नाही. काल इरबळ टिपका होता, तसल्या टिपक्यातच आम्ही तोडत होतो. कारण का त्यांचं हेच असतंय काम, मालाचं काम. आणि इथनं 2 किलोमीटर चालत गेली ते, कारण का आसपास इथं कामं काय नाही ते म्हणून. मग तिथनं गावातनं फोन आलता या कामाला म्हणून. तर आता आपल्याला काम गेली ती कामाला. मग तर इतकं अंगण तीन दुखतंय म्हणताय का नाही. आणि पाय तर इतका सुजलाय, एका अंगावर बोजा पडून 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 लय सुजलाय मरणाचंच. तर तुम्ही म्हणताय की आपल्यात बाबासाहेबाचं हे आहे म्हणल्यावर एक ढोलकी वाजवायचे. तर मग बरं असं जर तुम्ही काहीतरी मला थोडं ज्ञान मिळावं म्हणून काहीतरी सांगत असाल तर सांगा, माझं काय हरकत नाही. कोण म्हणतंय की 4 पुस्तकं वाच बाबासाहेबाचे. तर मला पुस्तकात तर काय वाचायला मिळे नाही. ते आपलं माझं जसं लगीन झालंय तसं मला हेच गावठीच काम आहे, असलं गदडीत काम. तर नाही मग आज विसर्जन करते मी 2 दिवसानं. आज झालं 2 दिवस, 2 का 3 दिवस झालं काय माहिती. तर आज विसर्जन करणार मी गणपतीचं. गणपती नाही ठेवणार. फक्त मी ते म्हणतच होतं नको गणपती आणाय, नको गणपती आणाय, फक्त पोराच्या हट्टामुळं. तर काय जण म्हणते ती पोराला समजावायचं हे करायचं. तर आपण बघू त्याला कसं तरी ॲडजस्ट करू आता, समजावू ते. तर मी आज सुरती गणपती विसर्जन करते. विसर्जन फेकायचं आरती झाली, काय नव्हतं गणपतीला दिलं. आता हे फेकून द्यायचं. बघा तर त्याला सुद्धा ज्ञान आलं. त्याला म्हणलं दादा आपल्यात चालत नाही र गणपती, ते तुझा काय हट्ट बंद करतो. तर मग तर त्याने ऐकलं का नाही. तर असं शहाणं आहे बघा बाळ माझं. आणि एक ताई म्हणते ताई की तुझ्या पोराला झटका येते तर त्या बारशीला जा. तर ताई मला नक्की सांगा कुठला पत्ता आहे ते, मी तुम्हाला रिप्लाय बी दिली आहे. पण तुम्ही काय मला माघार दिली नाही. तर आज नेमकंच कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कुठं नेमकं कुठे जायचं, कुठलं काय आहे ते पत्ता नेट सांगा मला. मी तिथं त्याला घेऊन जाते. मला तोंडात नका रुमाल. तर झाली आता यांची तयारी. तर ही सायकलीची चावी हुडकते, तिकडे एक हुडकते. सायकलीची चावी हरवून बसले ते, त्यांना शाळेत जायचंय. तर आता टमाट्याला 2 दिवस गॅप असतोय. आणि दुसरं बाकीचं काम होतं आपल्याला टमाटे बांधाय, पण आपण कधी बांधलीच नाही ते, कधी बघितली बी नाही ते. त्यामुळं काय आपल्याला माहिती नाही टमाट्याचं ते कसं बांधायचं ते. त्यामुळं मी म्हणलं नको मला. तर झालं. तर आज सकाळनं पहाटेपासूनच पाऊस होता. म्हणलं काल बी इरबळ पावसात आधीच आपण आजारी होतो, आणि आज बी जायचं म्हणलं पावसात. म्हणलं नको म्हणलं मग. आणि ते कांद्याला म्हणलं तर इरबळ वाकूनच काल टमाटे बी वाकून तोडले होते. बसायचे येत नव्हते आणि खालनं फणलं होतं सगळं. आणि त्यात सगळं मातीचं आणि काळं रान होतं. हे असं तर नव्हतंच ते. आणि ट्रॅक्टरनं लोटरलं होतं आणि सगळं चिकुलच झालं त्याच्यात. आणि त्याच्यामुळे एक पाय घुसायचा का एक पाय निघायचा, एक पाय घुसायचा एक पाय निघायचा. तर माझी काल जुळवी पडली त्यातच पडली. तर काय करायचं, ह्या कुठं तरी काहीतरी करायला गेलं का त्यात नेमकं काय नाही काय होतं. लय हुडकली पण ती काय नाही, मग गावलीच नाही ते. मग ती मालकीन म्हणली
सुकल्यावर थोडं रान ती काय तांबाटे काय आपली संपली नाही ते मी तर तुला गावलं तर नक्कीच देईन. मी म्हणलं बरं द्या बरं का बघा, कष्टाचं आहे ते आपल्याला एकतर मिळत नाही ते गरिबाला. तर होय म्हणले देते मी, तो नको टेन्शन घेऊ. बघू आता गावते का कसे. तर तुमच्या म्हणण्यानं मी गणपती विसर्जन करणार आहे आज. आज लई चेहरा ते सुकलाय पण काय करायचं आता. 9 वाजल्यापासून घरनं 8:30 वाजता गेलते, 4:30ला उठलेले काल. 4:30 तुझ्याबरोबर उठलेलं. हां हे बी माझ्याबरोबर उठला होता. आणि तिथनं 5 वाजेपर्यंत काम करायचं म्हणल्यावर किती, आणि वाकूनच अजून बसायला बी नाही चान्स. बसावं तर खाली सगळं भरत होतं, सगळा वरनं पाऊस खालनं चिकोल, ते तसलं काळं रान आणि लईच आपदा मरणाचीच. तर मी काल गेलते म्हणून गणपती बघायचं तुम्हाला. तोंडात घाल नको रे. तर हे आपला हे नटलाय आता, चाललाय शाळेत. तर ती बी म्हणताय आपलं गणपती टाकायचं ना. आता तर हे संध्याकाळी आल्यावर आम्ही गणपती टाकणार आहे. आम्ही आल्या गणपती. तर तुमच्या जे मला कमेंट कराल का नाही, तर माझं जिथं चुकत असेल तिथं मला नक्कीच सांगत जावं तुम्ही की ही तुझं तिथं चुकतं या, तिथं मी नेमकं तिथं सुधारायचा प्रयत्न करीन. मला काय राग बी येणार नाही ना, काय नाही. फक्त आपल्या हट्टासाठी, लेकराच्या हट्टासाठी गेलं तर आपण. तर चला, तुम्ही म्हणताय तर नको तर मी स्टॉप. बाय चला मग आता बाय. बाय.